नमस्कार. चला तर मग आज आपण एका खूपच छान आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलूया. विषय आहे लहान मुलांसाठी एक शैक्षणिक कृती. ती म्हणजे एक साधी पण खूप काही शिकून जाणारी सहल. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी सहलीचं नियोजन कसं करायचं, मग तयारी, त्यानंतर वेगवेगळ्या वयोगटानुसार म्हणजे 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी सहलीतून काय शिकवता येतं ते बघूया आणि शेवटी या सगळ्यातून मुलं नक्की काय शिकली हेही समजून घेऊया. तर सुरुवात करूया नियोजनापासून. कोणतीही गोष्ट यशस्वी करायची असेल तर तिची सुरुवात चांगली व्हायला हवी. चला पाहूया मुलांना सहलीची कल्पना नेमकी कशी द्यायची. किती छान सुरुवात आहे नाही का? सहल हा शब्द ऐकताच मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो. या संवादातच एक उत्साह आहे, एक सकारात्मकता आहे. यामुळे मुलं लगेचच त्या वातावरणात रमून जातात. बरं, सहलीला जायचं हे तर ठरलं, पण त्यासाठी तयारी पण तितकीच महत्त्वाची आहे. चला तर मग बघूया आपल्याला काय काय गोष्टी लागतील. आता इथे बघा, सामानाची यादी किती सोपी आणि स्पष्ट आहे. मुलांनी काय आणायचं आणि ताईंनी किंवा गटाने काय सांभाळायचं हे अगदी व्यवस्थित विभागलेलं आहे. म्हणजे मग ऐनवेळी कोणताही गोंधळ होत नाही आणि सगळ्यांना आपापली जबाबदारी व्यवस्थित कळते. आता आपण बोलूया सगळ्यात लहान गटाबद्दल, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांबद्दल. ह्या वयात मुलांसाठी सहलीच्या ठिकाणापेक्षा तिथे पोहोचण्याचा प्रवासच जास्त महत्त्वाचा असतो. या वयातल्या मुलांसाठी शिस्त आणि सुरक्षितता हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. एकत्र रांगेत चालणं, गटाला सोडून पुढे पळून न जाणं, या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच त्यांना सहकार्याची पहिली ओळख होते. म्हणजे प्रवास करता करता शिक्षण सुरूच असतं. पण मग हा प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणून काय करायचं? त्यावर एक मस्त उपाय आहे, गाणी. सगळ्यांनी मिळून झुक 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 अगिन गाडी सारखी गाणी म्हटली की मुलांना मजा येते, उत्साह टिकून राहतो आणि ते एकत्रही राहतात. आता वळूया 4 ते 5 वर्षांच्या मुलांकडे. ह्या वयात मुलांची समज थोडी वाढलेली असते. त्यामुळे त्यांचं लक्ष प्रवासापेक्षा आता आपण कुठे आलो आहोत, आजूबाजूला काय आहे याकडे जास्त असतं. आणि त्यांच्या या जिज्ञासेला आपण एका खेळाचं स्वरूप देऊ शकतो. शोध मोहीम. मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शोधायला सांगायच्या, पण एक महत्त्वाचा नियम सांगायचा: झाडाला हात लावायचा नाही, काहीही तोडायचं नाही. यातून त्यांना निसर्गाचा आदर करायला शिकायला मिळतं आणि त्यांची निरीक्षण शक्तीही वाढते. आणि फक्त जमिनीवरच्याच गोष्टी का, असे सोपे प्रश्न विचारून आपण त्यांचं लक्ष आजूबाजूच्या झाडांवर, पक्ष्यांकडे, प्राण्यांकडे वेधू शकतो. यातून त्यांना त्यांच्या सभोवतालच्या परिसराची जास्त चांगली ओळख होते. आता येतो सगळ्यात मोठा गट, म्हणजे 5 ते 6 वर्षांची मुलं. ह्या वयामध्ये आपण त्यांना सामाजिक कौशल्य शिकवू शकतो, जसं की एकमेकांना मदत करणं आणि जबाबदारी घेणं. वनभोजन ही कल्पनाच किती सुंदर आहे. म्हणजे सगळ्यांनी एकत्र बसून जेवण करणं. पण इथे फक्त एकत्र जेवायचं नाहीये, तर आपल्या डब्यातला खाऊ इतरांनाही द्यायचा. यातून वाटून खाण्याची सवय लागते. उदारता आणि सामाजिकतेचा हा एक खूप मोठा धडा आहे. आणि सहलीच्या शेवटी एक सगळ्यात महत्त्वाची कृती, स्वच्छता मोहीम. आपण जिथे मजा केली ती जागा स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. हे मूल्य मुलांवर याच वयात रुजवणं खूप गरजेचं आहे. कचरा उचलणं हे कमीपणाचं काम नाही, तर ती एक जबाबदारी आहे, हे त्यांना शिकायला मिळतं. तर मग या सगळ्या धावपळीतून, खेळण्यातून, मजेतून मुलं नक्की काय शिकली? या एका दिवसाच्या सहलीचे फायदे तरी काय झाले? चला तेच पाहूया. हे बघा, एका साध्या सहलीतून मुलांचा किती प्रकारे विकास होतो. एकत्र खेळण्याने, खाल्ल्याने सामाजिक विकास होतो. झाडं पानं बघितल्याने निसर्गाची ओळख होते. मोकळ्या मैदानात धावल्याने शारीरिक विकास होतो. आणि हो, कचरा न करण्याची सवय लागल्याने जबाबदारीची जाणीवही येते. याचा अर्थ असा की एक छोटीशी व्यवस्थित नियोजन केलेली सहल ही फक्त मजामस्ती नसते, तर ती एक अशी शाळा असते जिला भिंती नसतात. हा अनुभव आपल्याला विचार करायला लावतो की आपल्या आजूबाजूच्या जगात मुलांना शिकवण्यासाठी अजून कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत, नाही का?